आणि रामराम मंडळी, मी तुमचा मम्मी आज आलो होतो राजधानी साताऱ्यात. आणि राजधानी साताऱ्यातल्या मी आता सध्या आहे आपल्या राजवाडा चौपाटीला. राजवाडा चौपाटीला आल्यानंतर आता इथं आहे ना एवढे खाण्याचे स्पॉट आहेत ना, तर त्यातला मला एक स्पॉट आहे ना एकदम भारी वाटला. म्हणजे त्या स्पॉटला आज मी जाणार आहे. त्यांच्या इथला पिझ्झा, बर्गर, बरेच 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 व्हरायटी आज मी टेस्ट करणार आहे. त्यांच्या इथं आपल्याला काय काय भेटतं ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. मग आता मी सध्या तर चौपाटीवर आलोय. चौपाटीवर त्यांचं कॉर्नरला इथं आपल्याला शॉप बघायला भेटते. त्या शॉपला जाऊया, त्यांच्या इथं काय आपल्याला खायला भेटते ते सगळं आपण बघू. तर मंडळी, जसं मी तुम्हाला म्हणलं, आपण चौपाटीवर आलोय. आणि चौपाटीवर आल्यानंतर मी तुम्हाला एका अशा स्पॉटला घेऊन जाणार होतो. आता या स्पॉटला आलोय. या स्पॉटचं नाव पहिलं ऐकून घ्या, एएस फूड कॉर्नर. म्हणजे तुम्ही चौपाटीवर आला ना, ती चौपाटीवर आल्यानंतर तुम्हाला इथे कॉर्नरला एक एएस फूड कॉर्नर म्हणून एक शॉप भेटते. त्यांच्या इथं आता मी आलोय, सध्या इथं तर पोहोचलोय. यांच्या इथले मी आता 4 फूड मागवले, ते आपण टेस्ट करून बघणार आहे ते टेस्ट साठी कसं आहे. तर त्यामध्ये मी त्यांच्या इथलं काय मागवलंय, तर त्यांच्या इथलं मी कॉर्न पिझ्झा मागवलाय, त्याबरोबर कॉर्न सँडविच, आणि त्याच्या साईडला आपला शेव पाव तो आहे ना, तो मागवलाय. त्याच्याबरोबर आपल्याला कोल्ड कॉफी ते सुद्धा आपण मागवले. अशा 4 व्हरायटी मध्ये आपण आता फूड टेस्ट करणार आहे. त्याची टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. मग आता पहिल्यांदा जी सुरुवात आहे ती कोल्ड कॉफी पासून करू, कारण की पहिल्यांदा लोक शांत करायचं असलं तर असं काहीतरी थंड प्यावं लागते, आणि ते कोल्ड कॉफी पासून आपण सुरुवात करू. मस्त अशी त्यांनी ती कोल्ड कॉफी आता ते टेस्ट करून बघू ते टेस्ट साठी कसं आहे. भाई साहब, कॉफीचा जो थिकनेस आहे ना, खरंच मस्त आहे. म्हणजे तुम्ही जर ते कॉफी टेस्ट केली ना, तुम्हाला खिशाला परवडेल. या रेट मध्ये कॉफी भेटत्या. म्हणजे तुम्ही या चौपाटीवर आला तर तुम्हाला मस्त असं इथं फूड ट्राय करायला भेटतंय. हे तर पहिल्या कॉफीवर तर जाणवलं, कारण की थिकनेस वगैरे, त्यामध्ये ते क्रीम वगैरे ते दिलंय ना कॉफीमध्ये, आई शपथ खरंच मस्त आहे. आता त्याच्या बरोबर आपण तो जो पिझ्झा मागवलाय, कॉर्न पिझ्झा, तो आता आपण टेस्ट करून बघूया. कॉर्न पिझ्झा दिसायला बघताशाने प्रेम होईल असंच आहे तो, आणि त्याची टेस्ट आता आपण करून बघू. लेअर आहे ना, लेअर एकदम असं सॉफ्ट आहे, त्यामुळे खायला भारी वाटते. आणि त्याच्यावर ते कॉर्न आहे ना, त्या कॉर्न मुळे जी टेस्ट आहे ना बाई, खरंच म्हणजे डायरेक्ट आसमानात खरंच भारी वाटतंय ते. आणि त्याच्याबरोबर त्यांनी ते वर ते सलाड वगैरे काय 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 टाकलेलं आहे भाज्यांचं, ते एकदम भारी वाटतंय. व्हेजिटेबल्स एकदम भारी वाटतंय ते. आणि त्यावर त्यांनी मसाल्यांचा पुरेपूर वापर करून तो पिझ्झा रेडी केलाय. आणि हे खरंच म्हणजे भारी वाटलं मला. त्यांच्या इथं तुम्हाला कमी पैशात जास्त व्हरायटी बघायला भेटली, आणि ती आपल्याला आज इथं टेस्ट करायला भेटली. कॉर्न पिझ्झावरनं पण सुद्धा भारी वाटलं मला. ब्लॅकला आपण याला रँकिंग देऊ की काय, किती नंबरला तुम्ही खाल्लं पाहिजे, काय कसं खाल्लं पाहिजे. चौपाटीवर एवढी तुफान गर्दी आहे. बाहेरच्या साईडला जर बघितलं ना, चौपाटीचं खाली म्हणजे आता एकदम फुल आहे. आता त्याच्या साईडला सँडविच मागवलं होतं, ते पण कॉर्न सँडविच होतं. आता त्याची टेस्ट कशी आहे ती पण तुम्हाला मी सांगतो. म्हणजे ते तुम्हाला टेस्ट साठी कसं आहे ते लक्षात येऊन जाईल. आता ते सँडविच मध्ये आपण सँडविच वर सुद्धा त्यांनी तो जो चीजचा मार आहे ना, एकदम भरमसाठ केलाय. आणि त्याच्याबरोबर ते कॉर्न, त्यावर ते त्यांनी टाकलेलं ते आपलं काय म्हणतात सॉस असतोय ना तो, आणि ते एकदम मस्त गरमागरम त्यांनी आपल्याला दिले. मी इथे येऊन ऑर्डर दिलेलं झालंय फक्त 5 ते 10 मिनिटं. त्यांनी लगेच आपले सगळे फूड आपल्या समोर लावले जातात. त्याची टेस्ट आहे ना ती सुद्धा मी तुम्हाला सांगतो. सँडविच आहे ना, आहे तसं बेटर आहे टेस्टला, पण त्या पिझ्झा एवढं नाही. म्हणजे सँडविच जे टेस्ट करतात त्यांसाठी ते भारी आहे. मी सँडविच याच्या आधी खाल्ली नव्हतं, त्यानंतर मी पहिल्यांदा तिथं सँडविच ट्राय केले. तर ते सुद्धा मला भारी वाटलं, पण पिझ्झा सारखं नाही वाटलं मला. ते पिझ्झा जरा आणखीन थोडा डिफरंट होता त्यातल्या. आता त्यांच्या इथला आपण शेवपाव, परत ते काय म्हणतात सँडविच, त्यानंतर पिझ्झा, आणि मस्त असं ते कोल्ड कॉफी, सगळं तर टेस्ट केलं बाई. सगळं टेस्ट साठी मस्त होतं. आता ते शेवपाव बघूया ते टेस्ट साठी कसं आहे.
व्हरायटी असं म्हणजे तुम्ही एक खाल्ला ना तरी तुमचं पोट भरून जाईल अशीच आहे. आणि टेस्ट साठी कसं आहे ते सुद्धा आता बघू आपण. आतमध्ये पूर्ण व्हेजिटेबल्स म्हणजे काकडी, कांदा वगैरे सगळं 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 दिलेलं आहे. आणि त्यात ते एवढी सेव टाकल्या ना त्याने काही खतरनाक. यांचे जर तुम्ही फूड टेस्ट केलं ना तर त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल, यांचे जर एकदम ताजं आणि स्वच्छ फूड भेटते. म्हणजे तिथं एवढा क्राऊड आहे, एवढी गर्दी असते, पण इथं स्वच्छता राखून ते फूड वगैरे तयार करतात. त्याचबरोबर यांचे इथं तुम्हाला मस्त व्हरायटी मध्ये फूड भेटते. आणि प्रत्येक फूडची जी कॉस्टिंग आहे तुमच्या खिशाला परवडेल अशीच आहे. आता एकदा तुम्ही नक्की या, आपल्या राजवाडा चौपाटीला आला तर आहे ना कॉर्नरला तुम्हाला एएस फूड कॉर्नर म्हणून एक शॉप भेटतं. त्यांच्या इथे येऊन नक्की व्हिजिट करा. त्यांच्या इथलं फूड टेस्ट साठी कसं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला आहे ना सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामला सुद्धा जाऊन आपल्या पेजला फॉलो करून घ्या. चला आता भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.